श्री स्वामी समर्थ. आज स्वामी चरित्राचा 6वा दिवस. रोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे झालं, देवपूजा वगैरे करून घेतली. 16वा अध्याय वाचून घेतला. त्यानंतर 17वा 18वा असे 3 अध्याय वाचून घेतले. आणि आज गुढीपाडवा, नवीन वर्ष मराठी माणसाचं. तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मग काय रोजच्या प्रमाणे किचनमध्ये आज पुरणपोळीचं स्वयंपाक करायचा होता आम्हाला. मग मी आणि माझ्या मुलीने घेतलं बघा पुरणपोळीचं स्वयंपाक करून. मराठीत एक म्हण आहे ना बघा, लोकांचं उठा एवढं आणि आपलं बोटा एवढा. बघा माझी पोरगी कशी मला मदत करते. त्यासाठीच एक एक कहाणा लेख हवीच नाही का. ते देवाने मला अनमोल गिफ्ट असं दिलंय माझं. ही माझी छुमछुम एकदम छान अशी मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला मदत करत होती. म्हणजे आज तू काय करू नको, तू बसून राहा. आज पोळ्या एकच नंबर होणार आहे. मग ते पण माझ्या छुमछुमच्या हाताने झाले बघा. पुरण म्हणल्यावरती गोडीला काही कमीच नसतं, एकदम छान गोड असं. मग काय मला बसून राहायचं म्हणल्यावरती मला आला कटाळा. मी लागले व्हिडिओ काढायला तर लागले खावला. मग मी मोबाईल ठेवून दे पहिलं, मी काम करते तू मोबाईल बघते, ठेवून दे. दिला बाई मोबाईल ठेवून. मग काय असं पटपट घेतलं दोघींकडून पुरण वाटून. एकदम छान असं बारीक पुरण हे घेतलं. वाटल्यानंतर चाळणीतनं काढायचं राहिलं ना, ती पण तिनेच काम केलं बरं का. असं चांगलं जोर देऊ देऊ वाटलंच. आणि चाळणीला चिटकलेलं पुरण पण तिनेच काढलं. कढईत काय राहिलं का काय बारीक सारीक तिने पण बघितलं. हे थोडं पण वायाला घालवायचं नाही, लय चिकाट. मग काय घेतलं पटपट उरकून. हे बघा काय उलातण्याला पण थोडं पण ठेवायचं नाही. मस्त सगळं काढून बिडून घेतलं. काढायचं झाल्यावरती पुरण हे काय चाळणीचं पण कसं खरडून काढते बघा. आता तुम्ही हातन ते एवढीशा हाताने एवढं मोठं काम करायचं म्हणल्यावरती कसं बाई मला पुढे जाऊन लय सुख भेटणार आहे. स्वयंपाक पाण्याचे काहीच टेन्शन नाही. माझी पोरगी आत्ता स्वयंपाक करायला लागले. एवढंच बघून माझं मन खूप खुश झालं की पुढं मला काहीच काम करायचं नाही आहे आत्तापासूनच. थोडीशी तयारीत लागले. आत्ताच थोडी ट्रेनिंग दिली ना माझ्या पोरीला स्वयंपाकाची, की पुढं मी आयुष्यमध्ये बसूनच खायचं. असं तर होणारच आहे. आईच्या जेव्हा तर सगळेच आराम करतात, पण मी माझ्या लेकीच्या जेव्हा आराम करणार आहे बघा. इतकं मस्त छान पुरण बिरण वाटून दिलं. मस्त चाळण पण पुरणाची एकदम फ्रेश काढून दिली. आणि मग काय भांडे वगैरे भिजायला टाकले. माझ्या बाबूचे हात दुखायला लागले असताना बाई एवढं काम करून. मग काय मस्त माझं बाबू आज गुढीपाडव्याची पूजा पण तिनेच केली. हे बघा मस्त अशी निवेद्य वगैरे घेऊन गेली गुढीला. मस्त हळदी कुंकू वगैरे लावणार. आणि एकदम म्हणजे देवपूजा करायचा लय नाद आहे माझ्या छुमछुमला. मस्त हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि स्वतःलाही लावून घ्यायचं, ते विसरायचं नाही. मग नंतर उदबत्ती लावली आहे मस्त बघा. अशी ओवाळायची आधी आणि मग उदबत्ती लावून घ्यायची आहे. नंतर मस्त असे निवेद्य ठेवून घेतले. पटपट असे निवेद्य ठेवून घ्यायचे. निवेद्य ठेवायला वेळ लावायचा नाही. आणि नंतर पाया पडायची नवीन स्टाईल आहे बघा. शिकून घ्या, परत म्हणताना सांगितलं नाही. कारण की आमच्याकडं नवनवीन स्टाईल शिकायला भेटते तुम्हाला. त्यासाठी आमचे ब्लॉग आहे ना बघत जा. आहे का. अंग असं पहिल्यांदा असं करायचं आणि नंतर मग डोक्याला हात लावायचा आणि पटकन पळून जायचं. मग काय असं आम्ही फ्रेश होण्यासाठी मस्त असा डान्स करून घेतला आणि जेवण वगैरे करून घेतलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि अजून एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओके बाय. आवडल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल.